नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरतीमध्ये आता तुम्ही जर फॉर्म भरले असाल तर तुमचं याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांचे प्रश्न होते. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं त्यांनी शिपाई पदाला भरल्यानंतर पुढे प्रमोशनचं काय मिळणार का? हो, 100% मिळणार. खूप आनंदाची खुशखबरीची गोष्ट आहे मित्रांनो. कारण की मित्रांनो, इथे हायकोर्ट भरतीमध्ये तुम्ही समजा शिपाई पदाला फॉर्म भरला, तुमचं सिलेक्शन झालंय, तर तुम्हाला आयुष्यभर शिपाई पदावर जॉब करण्याची आवश्यकता नाही. तुमचं प्रमोशन होणार आहे आणि ते क्लर्क पदासाठी ते एकदम तुमचं ऍज अ ऑफिसर म्हणून या पोस्ट पर्यंत तुमचं प्रमोशन होत होतं. आता जाणून घेऊन नेमकी प्रोसेस कशी असणार आहे. तुमचं शिपाई पद ते तुमचं क्लर्क आणि एक ऑफिसर लेवल पर्यंत कसं प्रमोशन मिळणार आहे मित्रांनो. सुरुवातीला मित्रांनो त्यासाठी तुम्हाला पात्रता आवश्यक लागणार आहे. जसं की तुमचं जरी शिपाई म्हणून कार्यरत असणार तर त्यावेळेस तुम्हाला कमीत कमी 12वी किंवा एक तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असायला पाहिजे तुमचं प्रमोशन होण्यासाठी. हे एक त्याची सगळ्यात महत्वाची अट आहे. म्हणजे तुमचं पदवी किंवा एक 12वी पास तुम्हाला असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर टायपिंग इंग्लिश आणि मराठी मिनिमम 30-40 RPM हे तुमचं सर्टिफिकेट कंप्लीट झालेलं असायला पाहिजे. म्हणजे बेसिक रिक्वायरमेंट आहे ग्रॅज्युएशन आणि तुमचं मराठी इंग्लिश टायपिंग झालेलं असायला पाहिजे मित्रांनो. आता प्रमोशन लगेच मिळते का? आता तुम्ही शिपाई पदात भरती झाला तर लगेच तुम्हाला प्रमोशन 1-2 वर्षात मिळते का? नाही मित्रांनो, कमीत कमी तुम्हाला एक 5 ते 7 नव्हे तर 5 ते 8 एवढ्या वर्षाचा कालावधी ऍज अ शिपाई म्हणून तुम्हाला तिथं कार्य करावं लागणार आहे. तुम्हाला सर्व करावं लागणार आहे त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये 5 ते 8 वर्षापर्यंत कमीत कमी. त्याच्या अगोदर तुम्हाला प्रमोशन तिथं घेणार येणार नाही. कारण की एक स्थिरता तुमच्या जॉबमध्ये येऊपर्यंत आणि बाकीच्या प्रमोशनचा जो लेवल आहे तो क्रॉस करण्यासाठी 5 ते 8 वर्षाचा कालावधी लागणार आहे. आणि तुम्हाला सध्या तरी S10 ची सॅलरी आहे, भरपूर पे स्केल चांगला आहे, त्याच्यामुळे चांगल्या प्रमाणात प्रमोशन सुद्धा इथे मिळणार आहे. त्याच्यानंतर तुमचं आता जर प्रमोशन झालं तर फक्त क्लर्क म्हणूनच होणार का? कशी स्टेप असणार आहे. सुरुवातीला प्यून नंतर तुमचं ज्युनियर क्लर्क साठी प्रमोशन होऊ शकतं मित्रांनो. त्याच्यानंतर तुमचं बिहेवियर चांगलं असेल, ऍज अ सिनियरिटी प्रमोशन असतील किंवा इंटरनल डिपार्टमेंटल प्रमोशन असतील तर ते ज्युनियर क्लर्क, त्याच्यानंतर सिनियर क्लर्क, अधीक्षक आणि सेक्शन ऑफिसर पदापर्यंत तुम्ही प्रमोट होऊ शकता मित्रांनो. कारण की तुम्हाला फक्त स्टेप एक क्रॉस करायची. प्यून म्हणजे शिपायापासून ज्युनियर क्लर्क सुरुवातीला प्रमोशन घ्यायचंय. त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप तुम्ही सेक्शन ऑफिसर पर्यंत प्रमोट होऊ शकता मित्रांनो. त्याच्यासाठी क्रायटेरिया असतो तो तुम्हाला पास करावा लागतो आणि जशी सिनियरिटी येईल त्यानुसार सुद्धा हे प्रमोशन होत असतात. परत इंटरनल काय एक्झाम असतात त्याच्यानुसार होत असतात. त्याच्यानंतर आता शिपाई ते क्लर्क साठी एक डिपार्टमेंटल एक्झाम असते मित्रांनो, ती तुम्हाला क्रॉस करावं लागणार आहे. पण लक्षात घ्या, इथे डिपार्टमेंटल जी एक्झाम आहे ती कॉम्पिटिटिव्ह नसणार आहे. कारण की आता तुम्ही जर फॉर्म भरलाय तर ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम झाली. इथे तुम्हाला शेकडो हजारो लाखो विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह असणार आहेत ही एक्झाम क्रॉस करण्यासाठी. परंतु एकदा तुम्ही शिपाई झालात तर काय होतं, क्लर्क साठी मित्रांनो तुम्हाला जी इंटरनल एक्झाम असते म्हणजे विभागांतर्गत घेतलेली, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त स्पेसिफिक मार्क पाडायचे असतात. तर ते एवढे झालं त्याचं की तुमचं सिलेक्शन ऍज अ ज्युनियर क्लर्क म्हणून होणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आता नेमकं फक्त शिक्षण आणि ह्या दोन इंटरनल डिपार्टमेंट झाले की प्रमोशन झालं का? नाही, तर 2-4 अजून पॉइंट तिथं व्हेरीफाय केले जातात. ते म्हणजे तुमच्यावर काही एखादी विनयभंगाचा काही कायदा सुरू आहे का, किंवा कुठल्या गोष्टी अनफॉलो केलेल्या आहेत का, किंवा शासकीय कामामध्ये कुठले अडथळे आणणार, काही चौकशी गुन्हे आहेत का, हे सुद्धा त्याच्यामध्ये चेक केलं जातं. म्हणून तुमचं एक बिहेवियर स्केल सुद्धा चेक केलं जातं, सर्व्हिस रेकॉर्ड सुद्धा तुमचं चेक केलं जातं मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची नेमकी परीक्षा कशी असते, कुठल्या सब्जेक्टवर असते, तर मराठीचा एक सब्जेक्ट असतो, कॉम्प्युटर म्हणजे संगणकाचा विषय असतो, आणि त्याच्यानंतर कोर्ट प्रोसिडेट. ह्या 2-3 सिंपल प्रोसेसने तुमची एक्झाम केली जाते मित्रांनो. आणि ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम नाही. जसे की आता शिपाई पद ते क्लर्क पदासाठी आता फॉर्म भरलाय तर ती कॉम्पिटिटिव्ह झाली. पण ही नंतर प्रमोशनल एक्झामला ही तर कुठल्याही प्रकारची कॉम्पिटिशन नसणार आहे, फक्त स्पेसिफिक तुम्हाला मार्क ऑब्टेन करायचे आहे मित्रांनो. आता सगळ्यात महत्वाचं या इंटरनल प्रमोशन साठी किंवा पिऊन ते क्लर्क किंवा पिऊन ते सेक्शन ऑफिसर पर्यंत जाण्यासाठी तुम्हाला खूप ऑप्शन आहेत. परंतु सुरुवातीला ज्युनियर क्लर्क तुम्हाला ऍज अ प्रमोशन म्हणून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी कोटा कमीत कमी 50% असतो. म्हणजे कसं असतंय, सर्व्हिस कोटा जो असतो त्याला 50% कोटा असतो. आता इथे
50% तुम्हाला प्रमोट केलं जाऊ शकतं आणि त्यानुसार तुमचं प्रमोशन होतं मित्रांनो. कारण की आणि दुसरं म्हणजे आता तुम्ही भरती झाल्याच्या नंतर शिपाईमध्ये एक 5 ते 7 नवे 8 वर्षापर्यंत तुम्हाला ऍज अ शिपाई म्हणून काम करावं लागणार. कारण काय होतं, प्रत्येकाला प्रमोशन देणं पॉसिबल नसतं आणि एवढ्या कमी टाइम पिरियड मध्ये प्रमोशन देणं काय शक्य नसतं. म्हणून कमीत कमी एक 8 वर्षाचा कालखंड तुम्हाला ऍज अ शिपाई म्हणून करावं लागणार आहे. म्हणून मित्रांनो, जरी तुमचं ग्रॅज्युएशन झालं असलं बिलकुल खचून जायचं नाही. कारण की तुम्हाला पुढे तुमचं ग्रॅज्युएशनचा फायदा नक्की होणार आहे, 100% होणार आहे. आणि ज्यांना कोणाला प्रमोशन घ्यायचे, ज्यांनी की फक्त आता क्रायटेरिया पिऊन साठी एक 7वी पास असेल तरी चालतं, त्याच्यावर जर तुम्हाला प्रमोट व्हायचं असेल तर शिक्षण ही साइड बाय साइड चालू ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रमोशनचा फायदा होईल. कारण प्रमोशनसाठी त्यांची इलिजिबिलिटी पात्रता सुद्धा आहे, जी की आपण तुम्हाला सांगितले वरील प्रमाणे. त्यानुसार नोंद घ्या मित्रांनो. ठीक आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल, कुठला प्रश्न असेल, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. 100% मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पाठवा, जेणेकरून त्यांना पण पिऊन ते क्लर्क आणि लास्टला तुमचं शिक्षण ऑफिसर हायेस्ट पदासाठी प्रमोट होऊ शकतं, त्यासाठी त्यांना मदत होईल. तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओत नवीन अपडेट सोबत, नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, धन्यवाद, राम राम मित्रांनो.